Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Love Angel World. Me, Sunny, and yeah, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आम्ही वहिनींकडे जाणार आहोत कारण वहिनींच्या घरी म्हणजे सगळेच ऑलमोस्ट अन्वेषा, आराध्या, दादा सगळे आजारी पडले आहेत आणि सगळ्यांना फीवर येत आहे. व्हायरलच आहे, पण कसं आहे की व्हायरल असं आहे की एका मनुष्यापासून ते दुसऱ्याला इझिली ट्रान्समिट होतं. सो जरी एक फॅमिली मेंबर आजारी पडला तर पूर्ण फॅमिली मेंबरला सगळ्यांनाच सर्दी, खोकला, ताप येऊन जातो. आणि युजली व्हायरल बोललं तर व्हायरलमध्ये खूप सारे जनरलाइज सिम्पटम्स असतात, राईट फ्रॉम रेस्पिरेटरी, ॲबडॉमिनल आणि पूर्ण जनरलाइज बॉडी एक, मसल एक. तो डिफिकल्ट होऊन जातं मग अशा वेळी सगळं काय घरचं मॅनेज करायला. सजेस्ट केलं की प्लीज आपली काळजी घ्या. पावसाळा असल्यामुळे व्हायरल खूप जास्त इझिली स्प्रेड होत आहे. सो आज आम्ही वहिनींकडे डबा घेऊन जाणार आहोत कारण त्यांना सगळ्यांना व्हायरल झालेलं आहे आणि घरातली मेन व्यक्तीच आजारी पडली तर सगळं म्हणजे कसं एकदम असं इम्बॅलन्स होऊन जातो. सो मेन वहिनींनाच खूप ताप आला आहे. त्यांना काल पण बोललेली, पण काल त्यांनी सकाळी उठूनच जेवण वगैरे वहिनींनी केलं. आज मी त्यांना सांगितलं की मी आज तुम्हाला देतेच डब्बा, मी खास तुमच्यासाठी जेवण बनवते. आणि युजली जेव्हा आपण तापात असतो तर खूप कमी जेवण जातं, बट स्टील आपल्या म्हणजे पौष्टिक खायला पाहिजे तरच आपल्याला एनर्जी येईल, कारण मेडिसिन्स पण तेवढेच स्ट्रॉंग असतात. सो आज आहे बटाण्याची आमटी, बटाट्याची भाजी जी मुलींना पण आवडतं, कारलं मी करते, वरण, भात, चपाती आणि श्रीखंड. दिवसांपूर्वी मी सांगितलेलं की मी काही भांडी मागवले आहेत माझ्या किचनसाठी, कारण सतत अपग्रेड करत असते आपण. सतत 30 भांडी यूज केल्याने ती खराब होतात. सो अपग्रेड करत राहायला पाहिजे म्हणून मी इंडस व्हॅली ह्यांच्याकडनं काही भांडी मागवले आहेत आणि छान आले. मी ह्यावेळेस जी मागवली आहे ती कास्ट आयर्न म्हणजे आयर्न कुकवेअर. जसे खूप लोक मला सजेस्ट करतात की तू प्लीज आयर्न कुकवेअर यूज करत जा. माझ्याकडे ऑलरेडी एक तवा आहे, पण मी एक छोटासा तवा मागवला आहे इंडस व्हॅलीकडनं. ह्याच्यात मी आज बनवणार आहे आपलं कारल्याची भाजी. सो बिफोर यूज एक तर मी ह्याला प्रॉपरली वॉश करून घेतलं आहे. आता मी ह्याला प्रॉपरली हीट करून घेणार आहे, थोडंसं तेल लावून त्याला ठेवणार आहे आणि त्यानंतर मी त्याला स्टार्ट करणार आहे यूज करायला. आणि त्याच्यानंतर हा आहे एक सॉस पॉट, स्टेनलेस स्टीलचा. ॲक्च्युली याला प्रॉपर सगळे वॉश केलेले आहे म्हणून ते ओले दिसत आहेत तुम्हाला. सो हा 16 सेंटीमीटरचा आहे. ह्याच्यात मोठी साईज पण आहे, तुम्हाला जर केस ती हवी असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. सो मेन म्हणजे ह्याला लीड आहे, म्हणजे अजिबात असं काही गरम झालं तर आपण इझिली ह्याला असं उघडू शकतो. इकडे जे हँडल्स आहेत ते सुद्धा खूप कन्व्हिनियंट आहेत, म्हणजे आपला हात गरम लाईक भांड्याला लगेच असं लागणार नाही, चटका नाही बसणार. आणि मेन म्हणजे मला ह्याची लीडच आवडली, कारण खूपदा असं होतं की स्टील लीड असल्यामुळे आपल्याला हे उघडताना प्रॉब्लेम होतो. सो अशा पद्धतीचा आहे हा सॉस पॅन. आणि हा आपण गॅस स्टोव्हवर सुद्धा यूज करू शकतो. त्याचबरोबर इंडक्शन जर कोणाकडे असेल तर इंडक्शनमध्ये सुद्धा यूज करू शकतो. तुम्ही याला डिशवॉशर्समध्ये सुद्धा वॉश करू शकता. तसाच हा आहे हा पॅन जो 20 सेंटीमीटरचा आहे. ह्याच्यात सुद्धा तुम्हाला सायझेस मिळतील, इवन वेटला परफेक्ट आहे. सो ह्याचा सुद्धा तुम्ही हँडल बघू शकता. इझिली आपण उचलू शकतो आणि कुठेही मूव्ह करू शकतो. सो एक्सायटेड आहे आज या भांड्यांमध्ये जेवण बनवायला. आणि आपल्या सगळ्यांना जसं की माहिती, स्टील आणि खास करून आयर्न आपल्या हेल्थवर म्हणजे खूप याचे चांगले बेनिफिट्स असतात. आयर्नची माझ्याकडे इवन कढई सुद्धा आहे. सो मी युजली त्याच्यात तुम्ही पाहिलं असेल भेंडीची भाजी करते किंवा कोणतंही पालेभाजी असेल ती करते. पण आज मी एक्सायटेड आहे की ह्या तव्यामध्ये मी बनवणार आहे कारल्याची भाजी, म्हणजे एकदमच सगळं पौष्टिक. जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक्स तर दिलेलेच आहेत. पण त्याचबरोबर तुम्ही माझं कुपन कोड सुद्धा यूज करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला 20% ऑफ मिळेल. आणि माझा कुपन कोड आहे रचना 12. सो आता मी इथे बटाटे उकडत ठेवलेली. आज माझं जास्त बटाटे जास्त होते म्हणून मी आज कुकरमध्ये लावली. इथे मी वरण सुद्धा करून ठेवलेलं आहे. आता मी फटाफट जेवणाला लागते. मी ऑलमोस्ट लागली आहे. इथे काल रात्रीच मी वाटाणे भिजत टाकलेले
आणि साईड बाय साईड मी तुमच्याबरोबर रेसिपी सुद्धा शेअर करते, कारण तुम्हाला खूपदा असं होतं की मी माझे जे शॉर्ट्समध्ये रेसिपी टाकते ते समजत नाही आहेत, बट या ब्लॉग थ्रू कदाचित तुम्हाला आयडिया येईल की एक्झॅक्टली काय गोष्टी कोणते इन्ग्रेडियंट्स मी टाकते. मस्त कारलं कापून घेतले, आपलं बिया वगैरे सर्व काही काढून टाकलेलं आहे जसं तुम्ही बघताय. मीठ थोड्या वेळ 10-15 मिनिटं मीठ लावून ठेवणार, त्याला प्रॉपरली वॉश करणार आणि मग मी भाजीला घालणार. सो दिस इज अ न्यू वे ऑफ कुकिंग. त्या पाण्यामध्ये मी हळद, मीठ, गूळ, लाल तिखट आणि कांदा असं टाकलं आणि त्याला उकळून घेतले. आता मी ह्यात टाकते वाटाणे. तर आपल्याला ह्यांना कुक करून घ्यायचं आहे प्रॉपरली. शिट्ट्या लाईक 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत आपले वाटाणे शिजत नाही आणि मग त्यानंतर त्याला फोडणी द्यायचं. तर ही पद्धत आहे आईची. सो जे आयर्न कुकवेअर असतं युजली त्याला सीझन करूनच येतं, बट स्टील आपण सुद्धा जर केलं तर काय प्रॉब्लेम होणार नाही आहे. म्हणून त्याला असं पूर्ण तेल लावून घ्या. इव्हन वॉश केल्यानंतर थोडंसं तेल लावून ठेवत जा, नाहीतर मग ते रस्ट आपल्याला दिसतं ना खूप दिवसानंतर आपण जेव्हा ते यूज करायला जातो. म्हणून वॉश केल्यानंतर मेक शुअर की थोडंसं तेल लावून त्याला प्रॉपरली पॅक करून तुम्ही ठेवत जा, म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही यूज कराल तर ते तसं असेल. सो आता आपण हे मस्त याला तेल लावलं, थोडंसं गरम झालं त्याच्यानंतर आपण ह्याच्यात भाजी काढण्यासाठी लागणार आहे लसूण, कांदा. आई बिझी होती बापू. गिफ्ट आणलंय पण ते दुपारी आणलंय ना, गिफ्ट दुपारी देणार. आता लगेच नाही, आई बिझी आहे. ये आज गिफ्ट कसं चला लिफ्ट लिफ्ट आता नाही देऊ शकत. आज काय शिकवलं सांग स्कूलमध्ये? वेगळे वेगळे मुलांचे नाव असतात. मी कोणाला सांगते माझे आणि ती अशी लिहितात. कोणते गिफ्ट? बाळाला गिफ्ट पाहिजे हिला. मी इथे गिफ्ट आलाय दुपारी. जेवायचं आणि मग गिफ्ट येणार. सो हे आता मस्त तवा गरम झालेला आहे. ह्यात मी टाकणार आहे लसूण आणि ह्या तव्यावर आपण कोणतंही स्पून यूज करू शकतो. लाकडी, मग नंतर आपला ते स्पॅच्युला असतो तो. आणि यावर टाकते कारलं. कारलं आपल्याला थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर त्यात मसाले आपल्याला ऍड करायचे. आता मी करते बटाट्याची भाजी. तुम्ही 2 स्लॉट्समध्ये करणार आहे, कारण आम्ही स्पायसी करतो पण आता ते वहिनी वगैरे स्पायसी नाही करणार, वरतून ते थोडेसे आजारी पण आहे. सो नो स्पायसी फूड. आता इथे मी मस्त तवा गरम करत ठेवला आहे, त्यात तेल टाकलं आहे. त्याच्यामध्ये मी टाकलं आहे मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि मिरची आणि लसूण जे आहे ना ते मस्त ठेचून घ्यायचं. थोडंसं पण टाकलं ना तरी खूप भारी टेस्ट लागते. कट करून टाकलं तर तशी टेस्ट नाही लागत. हळद टाकले आणि मीठ आणि झाल्यानंतर आपल्याला गार्निश करायचं आहे विथ कोथिंबीर आणि खोबरं. मोहरी टाकली ना.
सो रेसिपी दाखवायला थोडंसं आम्ही हे झालो आणि माझा फोन डिस्चार्ज झाला. एनिवेज त्याच्यानंतर ना कारलं सॉफ्ट झाल्यानंतर मी त्याच्यावरती मीठ टाकलं, हळद टाकलं, गोडा मसाला थोडासा आणि आपलं लाल मिरची पावडर, म्हणजे नॉट मिरची पावडर, प्रॉपर मसाला, लाल मसाला आणि थोडंसं गुळ, साखर पण तुम्ही टाकू शकता पण मी थोडंसं गुळ टाकलंय, कोथिंबीर आणि खोबरं आणि इट्स रेडी. सो फूड इज रेडी, ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. भात सुद्धा रेडी होतोय. आता फटाफट मी डबा भरते. सो त्यात अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे व्हायरलमध्ये मेन इज हायड्रेशन. हायड्रेशन खूप महत्त्वाचं आहे कारण जसं तुम्हाला माहिती आहे डेंग्यू इज ऑल्सो व्हायरल. सो डेंग्यूमध्ये मेन आपण जे म्हणतो डेंग्यूमध्ये मेन इज हायड्रेशन पार्ट. जर शरीरातलं पाणी कमी झालं, बॉडी डिहायड्रेटेड झाली, सो खूप पेशंट जो आहे तो लगेच डिटोरिएट होतो, खूप सारे कॉम्प्लिकेशन्स येऊन जातात. सो वॉर्निंग साईन्स खूप महत्त्वाचे असतात डेंग्यू पेशंट्समध्ये. ते म्हणजे पहिलं तर ॲबडॉमिनल पेन, पोटात दुखतं आहे, लूज मोशन्स, व्हॉमिटिंग. सो दीज आर लिकेज साईन्स, म्हणजे वॉर्निंग साईन्स आहेत. सो अशावेळी लगेच आपण आपल्या डॉक्टरांना दाखवून त्यांचे जे काही ॲडवाईस आहे ते फॉलो केले पाहिजे. आणि मी युजली माझ्या क्लिनिकमध्ये तेच ॲडवाईस करतो की फीवर इज नॉट दॅट इम्पॉर्टंट. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज द हायड्रेशन पार्ट. सो जास्तीत जास्त लिक्विड्स, पाणी, ज्यूस, लिक्विड, सूप, ORS, प्लेंटी ऑफ लिक्विड्स इज ॲडवायजेबल. मेन हायड्रेट जर बॉडी राहिली सो फीवर किती आला तरी आपण मॅनेज करू शकतो. सो जसं तुम्हाला माहिती फीवर असल्यामुळे बॉडीमध्ये टेस्ट नसतं, म्हणजे आपल्याला टेस्ट नाही लागत आहे. सो जेवण ऑफकोर्स आपलं कमी होऊन जातं. सो अशामध्ये व्हॉट इज इम्पॉर्टंट इज हायड्रेशन. म्हणून मग प्लेंटी ऑफ लिक्विड्स, जास्तीत जास्त लिक्विड्स दिलं तरीही चालेल. पेशंट म्हणजे जो व्यक्ती जेवला नाही बऱ्यापैकी 50% तरी त्याने खाल्लं, इट्स फाईन, बट मेन इज हायड्रेशन. सो प्लीज टेक केअर ऑफ द हायड्रेशन पार्ट. भाजी झाल्यावर मेक शुअर की तुम्ही त्याला लोखंडाच्या तवा, कढई जी पण असेल त्यातनं काढून ठेवा, एका वेसलमध्ये टाका. त्यानंतर थोडंसं त्याला कोरडं होऊन द्या आणि मग नंतर धुवा. दही, साबुत लेते. काय पाहिजे तुला? श्रीखंड आहे, आजी दाखवेल. काय? हमारी पेशेंट देखो पढ़ाई कर रही है. एकदम नाईस. स्कूल बिल सगळं बंद ना? दादा बरेच वाढू तुम्हाला कारल्याची भाजी केली मी तुझ्या इथे. एक खोकली घरातला मेन माणूसच थकला की झालं. पण ते मजबूत आहे, नरमली आहे म्हणजे आता नरम आहे. व्हायरसच तसा आहे. हे आता तुम्ही लावणार आहेत कपडे? ती घाल ना, तीच घालेल ना. हा तुम्ही घालून भाभीकडेच का वाढू का तुम्हाला? नको घेतलं
टेस्ट आणि सर्दी बी in case काय नाही होत सर्दी. डॉक्टर आहे आपल्याकडे. बसलं. बरी हो पटापट निघाले पाहुणे, यायला. मोठे पाहुणे निघाले द्यायला. म्हणजे पाहुण्याने इथंच आवडतं का तर किती आहेत खेळायला तुझ्याकडे. मला तर ती अशी हट करते नाही. काय पण ती येण्याच्या आधी फक्त आणू दिलीच पाहिजे असते. आणि आल्यानंतर- इथे आल्यावर फुस. आल्यानंतर ते टीम अप करतात. मला सांग. मला बोलत होती त्या दिवशी इथे किती दीदी आहेत तुला माहितीये का? मला माहिती. आपल्या पण एक मी तिला म्हणलं ना की आजारी मग ते दीदी आहेत बाकीचे मला माझ्याबरोबर खेळायला मी नाही. मी कशाचं म्हणते का लावला? आणलं ही सगळी. रोल मिळतो. हो का? हो? काय शिकवलं? सांगू शिकवलं? येतं का लिहिता? तो बायोवाला खूप छान शिकवतो. बायोवाले सगळे सुंदर. आपल्या तुम्ही माणूस- काय देताय? अगं तो डब्बा- आज डब्बा कधी शोधत होती? मी ते डब्बा घेतला बोलली जाईन ना वहिनीकडे असं. तिची आई. मी तेच बोलले. सांगा ना. नाही, मी बघा, तो उद्याचा देते मी परत डब्बा. मी तुम्हाला बरं नाही ना, एकदम वाटतं थकलेलं. मग फोन करा. काल पण करायचं ना मला माहितच नाही. आई मला बोलल्यानंतर मी आज आम्ही आले. केलेलं बरं भात भेंडीची भाजी. मी आज पण भेंडी दिली नव्हती कारण तुला आवडते ना. तुला आवड तिला भेंडीच आवडते ना. काहीच नाही आवडत. तिला काय नाही काढून तू बरोबर भेंडी कोणत्या खात होता? पहिले तर खायची पहिली भेंडी. सगळं खायची. हा आता तिला सगळं काढून द्यायचं. आमची बाय बसली आहे बटाटे दिसते म्हणून. चपाती दे, भात दे. मी खूप खाणार आहे. मला खूप भूक लागली आहे. चला पण मला सांगा आता तुला काय वेगळं पाहिजे तर वेगळं दे. नूडल्स, पिझ्झा, पास्ता. क्वचित कधीतरी असं मच्छरचा नाही प्रॉब्लेम. मध्येच व्हायरस आला. फायनली आम्ही टिफिन देऊन आलो आणि छान वाटलं सगळ्यांना भेटून. बरं वाटतंय त्यांना. विकनेस आहे जे थोडे दिवस असणार आहे आणि तेच वहिनी पण तेच बोलते घरातलं मेन माणूसच आजारी पडलं की सगळं एकदम हलतं. बट येस वी आर ऑलवेज देअर. म्हणजे जरी आम्ही एकत्र नाही राहत बट आम्हाला एकमेकांची तेवढीच काळजी आहे. जसं की तुम्ही आम्हाला नेहमी सुखाच्या वेळेस एकत्र बघतात. सो अशा टाईमला सुद्धा ऑफकोर्स आम्ही एकत्र असतो. वहिनीसुद्धा आम्हाला टिफिन पाठवतात. मी जर आजारी असेल किंवा मी नसते तेव्हा आईंसाठी टिफिन येतो. सो इट्स ऑल अबाउट लाईक एक बॉन्ड जो आहे ना आमच्यात तो नेहमी असणार आहे आणि फॉर एव्हर असणार आहे. चला मग आता आम्ही घरी जातो. नायसासाठी गिफ्ट्स आलेले आहेत आणि ॲक्च्युली ते खूप दिवसांपासून आमच्या घरी असे पडलेत. म्हणजे येऊन आम्ही ते ठेवलेले आहेत आणि काही कारणामुळे ते आम्हाला उघडता येत नाही आहेत आणि आम्हाला माहिती आहे आम्ही द मोमेंट ते उघडणार आहोत नायसा अशी फुल काय म्हणा खुश होणार आहे आणि लगेच ते गोष्टी इथे तिथे हरवणार नाही ती पण त्याचे प्लेसमेंट चेंज होतील. सो मला ते सगळे एकत्र तुम्हाला दाखवायचे आहेत आणि कोणी पाठवले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. सो चला लेट्स गो. घरी जातो, जेवतो आणि मग दे दाखव. ती कशी ओळखणार तुला? ही बघ, ही बघ. सो नायसासाठी खूप असे गिफ्ट आलेले जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं आणि हे जे गिफ्ट्स आलेले आहेत हे आले आहेत इरा स्टेशनरी यांच्याकडनं. सो थँक्यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल की नायसासाठी तुम्ही एवढे गिफ्ट पाठवले. नायसा वा वेगळी एक्साइटमेंट आहे तिची. आपण हे सगळे उघडून बघूया. उघडून बघूया. आम्ही नायसाचे हे 15 गिफ्ट्स अनपॅक केलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच कारण सगळ्या गोष्टी या युनिक आहेत
नाही सांग. सो सर्वात आधी हा लंच बॉक्स असं तुम्ही बघू शकता. क्यूट लंच बॉक्स आहे. असा हा आहे लंच बॉक्स. आणि एक डब्बा. येस. आय शेड, आयपॅड आपण म्हणू शकतो. आणि सीझर आहे. येस. आणि हे मार्कर आहे. आणि हे नेकलेस आहे. हे मार्कर आहे. हो. हे आहे इरेझर. मग दिलं आहे सीझर. एक क्यूट नायसाला जसं की सगळ्यांनाच माहिती आहे ब्रेसलेट्स आवडतात, सो तिला ब्रेसलेट दिलेलं आहे. त्यानंतर ही एक बुक जी मला पुष्कळ आवडते. हे पूर्ण तुम्ही सुद्धा नायसाच्या जवळ पाहिलं असेल. ही ट्रॅव्हलिंगच्या वेळेस युजली तुम्ही पाहिली असेल नायसाकडे, जिथे असं इथे स्क्रॅच करू शकतो आणि ते कलर करू शकतो. इथे असे छानसे कलर पेन्सिल्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर आहे हे स्टॅपलर जे खूपच क्यूट आहे पर्पल शेडमध्ये. मिरर, हे मिरर दिलेले आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे नायसाला छोट्या छोट्या गोष्टी आवडतात. मिरर, मग कोंब, आणि हे तिला ते ह्या स्लिंगमध्ये टाकायला दिलेलं आहे. त्यानंतर एक पेन्सिल सेट दिलं आहे. छोटंसं क्यूटचं लॅम्प दिलेलं आहे. आपण अभ्यास करताना करतो. हे आहे DIY. हे मी एकदा पाहिलेलं आणि ते फायनली नायसाला मिळालंय. सो इथे ना आतमध्ये छोटे छोटेसे असे बीड्स आहेत जे ह्याच्यावरती आपण असं लावू शकतो. क्यूट आहे ते सुद्धा. त्याच्यानंतर हा एक कप दिलेला आहे ट्रॅव्हलिंगसाठी. यू कॅन यूज नायसा. ही एक कंपॉस एवढी गोड, मला एवढं आवडलं. एकतर इकडे तुम्ही पासवर्ड टाकू शकतात, त्याचबरोबर दिस इज लाईक अ बोर्ड, म्हणजे इथे आपण लिहू शकतो. ह्यांना जे हवंय ते नायसा लिहू शकते आणि त्याला प्रॉपरली रब सुद्धा करू शकते. हे सुद्धा इथे सुद्धा त्याने पासवर्ड दिलेला आहे 1 2 3. तो इथे वी कॅन यूज. सो हे मला खूप आवडलं. काहीतरी युनिक आहे. म्हणजे ट्रॅव्हलिंगच्या वेळेस मी तर अशाच गोष्टी शोधत असते ट्रॅव्हलिंगच्या वेळेस की नायसा त्यात बिझी राहील. कारण जसं तुम्ही पाहिलं असेल नायसा जेव्हा मी ट्रॅव्हल करतो मोबाईल TV हे काहीच नसतं. मग तिला एंगेज ठेवण्यासाठी दिस आर लाईक व्हेरी गुड थिंग्स. मला तर पुष्कळ आवडले. त्यानंतर ही अशी क्यूटशी बॅग दिलेली आहे ज्यात तिला पेन्सिल्स दिलेले आहे. एक पाऊच आहे जिथे नायसा तिच्या काही गोष्टी ठेवू शकते. आणि हा चॉकलेट बुक आहे. राईट, दिस इज लाईक अ चॉकलेट बुक जी प्रॉपरली अशी ओपन होते. बुक जशी असते तशीच. आणि हे सर्वात मोठी गोष्ट नायसाला दिलेली. बाप रे, 145 कलर्स आहेत यात. त्यात पेन्सिल आहे, स्केच पेन आहे, क्रेयॉन्स आहे, वॉटर कलर आहे, ब्रश दिलेला आहे, इरेझर, शार्पनर, म्हणजे सगळं काही त्यांनी दिलेलं आहे. एक प्लेट दिलंय ते हे लावायला आणि एक अशी पेंटिंग लावायची. ओके, सो थँक्यू सो मच. सगळं म्हणजे त्यांना माहिती आहे नायसा एक्झॅक्टली कशी आहे. सो नायसाकडे बघून सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत. सो थँक्यू. तू थँक्यू बोल. थँक्यू सो मच. तुला आवडले तुझे गिफ्ट्स? हा, फक्त मला सगळे आवडले. सो चला मग ह्या नोटवर आम्ही हा ब्लॉग एंड करतो. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी यांची लिंक दिलेली आहे. जर इनकेस तुम्हाला कोणती ह्यातली गोष्ट आवडली असेल तर तुम्ही तिथे तुमच्या मुलांसाठी मागवू शकता. हे तर खूपच बेस्ट होतं. मनामध्ये सगळंच बेस्ट आहे, बट सर्वात जास्त हे मला खूपच आवडलेलं आहे. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.